शौर्याची गाथा कान्होजी जेधे. कान्होजी जेधे हे भोर परगण्यातील एक शूर आणि पराक्रमी सरदार होते. त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित देशमुख कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना तलवारबाजी आणि घोडस्वारीची आवड होती. त्यांचे शौर्य आणि निष्ठा सर्वदूर प्रसिद्ध होती. त्यांचे वडील बाजी जेधे यांच्याप्रमाणेच कान्होजींनीही शहाजीराजांची सेवा स्वीकारली. शहाजीराजे त्यांच्या शौर्यावर आणि निष्ठेवर खूप विश्वास ठेवत असत. कान्होजी हे त्यांच्या विश्वासू सरदारांपैकी एक होते. एकदा शहाजीराजांनी आपला मुलगा शिवाजी याला पुण्याची जहागीर दिली. त्यावेळी शिवाजी महाराज लहान असले तरी त्यांच्या डोळ्यात स्वराज्याची एक वेगळीच ज्योत दिसत होती. कान्होजींनी शिवाजी महाराजांना पाहिले आणि त्यांना खात्री झाली की हाच तो तेजस्वी तारा जो महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देईल. जेधे घराण्याकडे जेधे शकावली नावाचा एक ऐतिहासिक दस्तऐवज होता. त्यात त्यांच्या पराक्रमाची आणि अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद होती. कान्होजींना त्यांच्या पूर्वजांच्या शौर्याचा अभिमान होता आणि त्यांनीही स्वराज्याच्या ध्येयासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निश्चय केला. रायेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना स्वराज्याची शपथ दिली. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा तो एक ऐतिहासिक क्षण होता. कान्होजी जेधे आणि इतर सरदारांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी लढण्याची प्रतिज्ञा घेतली. या शपथेनंतर स्वराज्याची पहिली लढाई सुरू झाली. कान्होजींनी शिवाजी महाराजांना अनेक महत्त्वाच्या लढायांमध्ये साथ दिली. तोरणा किल्ला जिंकताना त्यांनी आपले शौर्य दाखवले. ते शिवाजी महाराजांचे एक महत्त्वाचे सल्लागार आणि सेनापती बनले. अनेक लढायांमध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने शत्रूंना धूळ चारली. त्यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी अनेक किल्ले जिंकले. त्यांची रणनीती आणि धैर्य पाहून शिवाजी महाराज खूप प्रभावित झाले. अफझलखानाच्या भेटीच्या वेळी कान्होजींनी शिवाजी महाराजांना मोलाचा सल्ला दिला. त्यांनी महाराजांना सावध राहण्यास सांगितले आणि या ऐतिहासिक घटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निष्ठेमुळे आणि दूरदृष्टीमुळे शिवाजी महाराज सुरक्षित राहिले. अफझलखानाच्या वधानंतर स्वराज्याचा विस्तार वेगाने झाला. कान्होजींनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजांची सेवा केली. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आणि स्वराज्याला मजबूत बनवण्यासाठी मदत केली. कान्होजी जेधे हे केवळ एक शूर सरदार नव्हते, तर ते निष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक होते. त्यांचे नाव मराठा साम्राज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांची शौर्याची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.